देवकी पुत्र गीतम एको देवो देवकी पुत्र एव एको मंत्र तस्य नामानि यानि कर्माप्यकं तस्य देवस्य सेवा कर्माप्यकं तस्य देवस्य सेवा सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थवत्स सुधीर्भोक्तः दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत् वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने वृजे प्रसिद्धं नवनीतचोरं गोपाङ्गनानां च दुकूलचोरम् अनन्तकर्मार्जितपापचोरं चोराग्रगण्यं कृष्णं नमामि चोराग्रगण्यं कृष्णं नमामि। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। या गीतेने आम्हाला मातृत्व दिलेलं आहे पर्यंत सकाळी आपण आलो होतो नाही का. म्हणून व्यासांनी ज्ञान हा शब्द नपुंसकलिंगी असतानाही तिला गीता हे नाव ठेवले. ज्याप्रमाणे प्रेमळ आई आपल्या मुलावर ते नैसर्गिक प्रेम करते तसं हे तत्वज्ञान या जीवावर ते नैसर्गिक प्रेम करते. आणि म्हणून उद्धरण्याचा प्रयत्न या गीतेच्या माध्यमातून भगवंतांनी सांगितलेला आहे. गीता ही द्वैतवर्षणी आहे. द्वैत सिद्धांत या गीतेमध्ये प्रतिपादन केलेला आहे. पर अनेक लेखकांनी जेव्हा याच्यावरती टीका केल्या पर इतर महानुभावांच्या टीका महानुभावांची जितक्याही टीका आहेत तर सिद्धांत द्वैतच ठेवलेला आहे. परंतु इतर टीका ज्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा शेवटी अद्वैताकडेच त्यांचा कल गेलेला आहे की जीव हाच पुढे परमेश्वर होतो. परंतु शेवटपर्यंत गीतेचा सिद्धांत हा द्वैतच आहे. तू मला शरण ये मी तुझा मोक्ष देतो. मा शुच सर्व धर्मान् परित्यज्य माम्येकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे अर्जुना तू सर्व धर्मांचा त्याग कर. कुठल्या धर्मांचा त्याग सांगितला? शरीराच्या माध्यमातून जे जे इंद्रियाचे धर्म आहेत संकल्प विकल्पात्मक हा मनाचा धर्म आहे. निश्चयात्मकता हे बुद्धीचा धर्म आहे. इंद्रियाचे जे जे आहे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन असं भगवंत अर्जुनाला सांगतायत की वेदाचा विषय विद्याची साधना जी आहे त्रिगुणात्मक आहे. जेणेकरून जीव बंधनापासून या संसार बंधनापासून मुक्त होऊ शकत नाही.
आणि तुला या संस्कृती भ्रमणापासून मुक्त व्हायचं असेल तर त्या तिन्ही गुणाच्या वेगळं व्हावं लागेल. जसा मी आहे नमाम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा इति माम यो बिजानाती कर्मभिर्न सबध्यते. मला कर्म लिंपायमान होत नाही आणि मला कर्म करण्याची सुद्धा इच्छा नाही. पण का करतो मी कर्म? नमाम कर्मानि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा इति माम यो बिजानाती. जो कर्माच्या वेगळा त्रिगुणाच्या वेगळा परमेश्वराला जो जाणल या गीतेच्या माध्यमातून त्याला सुद्धा मी कर्माची बाधा होऊ देणार नाही, त्यालाही कुठल्या बंधनात मी टाकणार नाही असं भगवंताने सांगितलं. आणि म्हणून व्यासांनी या तत्त्वज्ञानाला नाव काय दिलं? गीता. ती छंदामध्ये बद्ध केलेली ते जीवनाचं गीत आहे. व्यासांनीच सांगितलेलं आहे. गीता सुगीता कर्तव्य हा किमन्यत शास्त्र विस्तरे. या गीतेला आपलं जीवनाचं सुगीत बनवा. ते जी आचार प्रणाली सांगितलेली आहे, कर्मयोगात सांगितलेला आहे, निष्काम कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, संन्यास योग सांगितला. प्रामुख्याने या गीतेमध्ये 3 विषय भगवंतांनी अर्जुनाला निमित्त करून तुम्हा समोर ठेवलेले आहेत. दुसऱ्या अध्यायामध्येच पहिलं जे आहे ते ज्ञानकांड आहे. ज्ञान कर्म आणि शेवटच्या याच्यामध्ये शेवटच्या श्लोकात उपसंहार करताना ही साधना सांगितली, भक्ती सांगितली. ज्या टायमाला अर्जुन रडायला लागला, गांधीव धनुष्य टाकून दिलं आणि त्या टायमाला त्याला भगवंतानी अरे असा रडत काय बसलेला आहे, पहिली शरणागती पत्करली. त्या टायमाला तिथून पुढे तत्वज्ञान म्हणजे हा जीव काय याविषयी निरूपणाला सुरुवात केली भगवंतांनी. कार्पण्य दोषोपहता स्वभाव पृच्छामि त्वं धर्म सम्मूढ चेतः यस्रे येषां निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्त्यहं शाधिमां त्वं प्रपन्नम. दुसऱ्या अध्यायाच्या या श्लोकामध्ये अर्जुनाने सपसेल शरणागती पत्करली भगवंताजवळ की हे देवा श्रीकृष्ण महाराज की कृपणता दोषामुळे माझ्या बुद्धीच्या ठिकाणी हे कार्पण्य आलेलं आहे आणि म्हणून मला काय सार काय आसार हे काय समजत नाही. युद्ध करू का नको करू, काय करू, माझी बुद्धी काम नाही करत. पृच्छामि त्वं धर्म सम्मूढ चेता. धर्माच्या बाबतीत म्हणजे काय धर्म आहे माझा, मी युद्ध करावं की परांगमुख व्हावं, युद्धापासून पळून जावं, काही सुचत नाही. धर्म सम्मूढ चेत येत श्रेयशात. जे श्रेयस्कर आहे यामध्ये जे श्रेयस्कर आहे ते मला सांग. यश्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे तत्मे निश्चितं ब्रूहि. जे श्रेयस्कर आहे ना ते मला तू ब्रूहि म्हणजे सांग. शिष्यस्त्यहं शाधिमां त्वं प्रपन्नम. हे देवा मी तुमचा शिष्य आहे, शरण आलेल्याचं रक्षण करणं तुमचं काम आहे. ही पहिली शरणागती पत्करल्यानंतरच भगवंतांनी तत्त्वज्ञानाला सुरुवात केली. आणि मग सुरुवात केली नासतो विद्यते भाव या श्लोकापासून. भगवंतांनी न असत विद्यते भाव न अभावो विद्यते सतः. जीव ही सत्वस्तू आहे, नित्य वस्तू आहे, शाश्वत वस्तू आहे, ती कोणापासून तयार नाही झालेली आणि म्हणून तिचा अभाव ती नष्ट नाही होऊ शकत. नासतो विद्यते भाव न अभावो विद्यते सत. परंतु जी अभाव रूप आहे ती कधी नित्य असू शकत नाही. प्रपंच अनित्य आहे, शरीराचा नाश होतो. तू मारशील म्हणजे काय करशील, गांडीव धनुष्य उचलल्यानंतर सर्वांना मी मारेल, एकालाही जिवंत ठेवणार नाही असं म्हणतो. परंतु
तू कशाला मारतोय? जीवाला मारू शकतो का तू? नाही, जीव मरत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वान भूया जो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. तू शरीराचा नाश करू शकतो, जीवाचा नाही. जीवाला कोणीच मानू शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. शस्त्राने हा जीवात्मा छेदल्या जात नाही. पावक म्हणजे अग्नीही त्याला जाळू शकत नाही. नचैनम क्लेद अंत्यापह. सूर्य बाळा काळ्याने जरी तपला ना तरी तो मी मात्र याला जाळू शकत नाही. संहार काळी जेव्हा सूर्य 12 कळ्याने पूर्ण तापतो ना त्या टायमाला पृथ्वीची सुद्धा लय होते संहार काळामध्ये. परंतु तो सुद्धा त्यात हा जीवाला तो नाही मारू शकत, नाही जाळू शकत. म्हणून असा आच्छाद्य यमदा ह्योयम अक्लेद्य शोषयोच. हा जीव कसा आहे? आच्छाद्य आहे, अदाह्य आहे. अक्लेद्य म्हणजे पाण्यामध्ये भिजून पाण्यामध्ये बुडून ठेवला म्हणून तो सडेल असंही नाही. शोषयवच वारा त्याला सुसू नाही शकत. म्हणून अयम आच्छाद्य, अयम अक्लेद्य, अयम अशोष्य म्हणजे हा शोषल्याही जात नाही असा नित्य. फक्त शरीर बदलतो. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवाणी गृह्णाती नरोपराणी. बरंच श्लोक दुसऱ्या अध्यायाचे या तत्त्वज्ञानावरच गेले. म्हणून याला सांख्ययोग असं म्हटलेलं आहे. सांख्य म्हणजे ज्ञान. कर्म करायचं असलं तर पहिलं माणसाला ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञानाशिवाय तो संन्यासी व्यवस्थित करू शकत नाही, निभावू शकत नाही आणि कर्मही व्यवस्थित करू शकत नाही. आणि म्हणून हे तत्वज्ञान, हा तत्वसिद्धांत देवतेच्या बाबतीत सांगला. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भक्षसे मयीम तस्माद उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. ब्रह्मभुवनाल्लोकः पुनरावर्तिनो जुनमामुपेत्ते तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. एका श्लोकामध्ये संपूर्ण अज्ञावृत्ती सांगून टाकली. हा उपसर्ग त्या ठिकाणी वापरलेला आहे. ब्रह्मभुवना म्हटलेला आहे. म्हणजे संपूर्ण या जगामध्ये, विश्वामध्ये खालून कर्मभूमीपासून तर ब्रह्मभुवनापर्यंत म्हणजे मायेपर्यंत ह्या सगळ्या देवता एकत्र सांगितल्या आहे. कर्म योनीर देव योनीरंतरालम सुरालय सत्यम कैलास वैकुंठम क्षीराब्दम भैरवस्तथा विश्वरूपंच चैतन्यम एतन्माया स्वरूपकम माया परम भवेत ब्रह्म तत्परम केवलम विभू. या उपनिषदातल्या या श्लोकामध्ये सगळी 10 स्थानं देवतेची सांगितली. ती भगवंतांनी एका श्लोकामध्ये अन्यवृत्ती सांगून टाकली की हे जे देवता लोक आहेत ना, कर्मभूमीपासून तर ते थेट मायेपर्यंत पुनरावृत्तीनं अर्जुना, हे अर्जुना पुनरावृत्तीशील आहेत. या देवतेची साधना केल्यानंतर त्या साधनेच्या माध्यमातून हा जीव त्या देवतेच्या फळाला जरी केला परंतु तिथून पतन आहे, नित्यमुक्ती नाही. या खालच्या तर नाही, परंतु एवढे मायेचं फळ जरी चैतन्य फळ याला मिळालं परंतु कोटी वर्षाचं सुख भोगल्यानंतर पुन्हा या जीवाला वापस यावं लागतो. ज्ञानोबांनी याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्येही केलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये 27व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, यांती देव व्रता देवान पितॄण यांती पितृव्रतः भूतानि यांती भूत्यज्य यांती मद्या जिनोपिमाम. देवता साधना केली तरी अंती देव व्रता देवान, देवव्रत आचरल्यानंतर देवाणी अंती देवलोकाला जातो.
पितृणी अंती पितृव्रता, पितृदेवतेची उपासना केली तो पितृदेवतेच्या फळाला जाईल. भूतानी अंती भूतेज्या, आणि भूत पिशाचाची उपासना म्हणजे तामस उपासना केले, मंत्रतंत्र केले, जारण मारण उच्चाटनादी, स्मशानामध्ये जाऊन त्या ठिकाणी कुंडलिनी उकळून त्या मंत्र साह्याने जेव्हा मंत्रतंत्राची साधना हा जीव करतो, तो पिशाच्य योनीला जातो, भूत योनीला जाईल. यांती मध्या जनोपमाम, परंतु याच्यामध्ये माझी सात्विक निर्गुण उपासना जो कोणी करेल तो माझ्या कैवल्य पदाला येईल. मात्र देवता फळ नित्य नाही, परमेश्वराचा मोक्ष हा नित्य आहे. आणि म्हणूनच पुढच्या 9व्या अध्यायाच्या पुढच्या श्लोकामध्ये ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति एवं त्रयी धर्म मनोप्रपन्नः गतागतं काम कामा लभन्ते. या श्लोकामध्ये सांगितलं की त्या देवता फळाला गेलेला जीव कसा आहे, काय स्थिती त्याची. तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम. द्वापार युग आहे, द्वापार युगामध्ये 100 यज्ञ केले, 100 यज्ञाने तो इंद्राच्या मूर्तीमध्ये पावन झाला समजा तो जीव, नाही का. इंद्रफळ त्याला प्राप्त झालं. तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम, विशाल असं स्वर्गाचं सुख त्याला मिळालं. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशन्ति, ते पुण्य क्षीण झालं, फळाची मर्यादा सरली. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशन्ति, पुन्हा तो जीवात्मा मृत्यू लोकामध्ये येतो. एवं त्रयी धर्म म्हणू प्रपन्ना, तिन्ही युगातला अशा प्रकारचा हा धर्माचा नेम आहे, हा देवता फळाचा नेम आहे. गता गतम काम कामा लभन्ते. आणि म्हणून या गतागतम म्हणजे गेलेल्यानंतर ते फळ मिळते, परंतु ते नित्य नाही, शाश्वत नाही, अनित्य आहे, तिथून पतन होते. ज्ञानोबांनी त्याच्यावरती ओळी करताना त्याचं स्पष्टीकरण तशाच प्रकारे केलं. ते म्हणतात तव पुण्याची पावटी सरे, सवेच इंद्रपणाची उटी उतरे, मग येवो लागती माघारे मृत्यूलोका. जे श्लोकामध्ये सांगितलं ते तव पुण्याची पावटी सरे, 100 यज्ञ करून स्वर्गाच्या फळाला गेला, इंद्राच्या मूर्तीमध्ये पावन झाला हा जीव, व कुठल्याही देवतेच्या फळाला जरी गेला तरी तव पुण्याची पावटी सरे, फळाची मर्यादा, सुख फळाची मर्यादा संपली. कालच तुम्हाला सांगितलं होतं फळ मर्यादा कशा प्रकारे आहे. आयुष्याच्या 10 पट फळ मिळत असतं. देवतेची विद्या अभ्यासली, बैराग आचरला, त्याने करून आयुष्याच्या 10 पट मिळते तुम्हाला आयुष्य, तिथे सुख फळ. कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य माणसाचं आहे, मग इथे किती मिळेल तुम्हाला सुखफळ? 1000 वर्षाचं मिळणार, नाही का. 1000 वर्षांनी तर पतन होणारच आहे. विद्या सामर्थ्याचं, विद्यावंताचं त्याचंही आयुष्य ते विद्येच्या माध्यमातून त्याला 10 पट मिळणार आहे. अशा प्रकारे मायेच्या फळाला जरी हा जीव इथे गेला, वेदाची साधना केली तर कोटी वर्षाचं सुखफळ मायेचं होईल, परंतु 1 कोटी वर्षानंतर त्याला पुन्हा या मृत्यूलोकातच यावं लागणार आहे. तेच सांगतात तव पुण्याची पावटी सरे, सवेच इंद्रपणाची उटी उतरे. स्वर्गामध्ये गेला हा जीव आणि त्या इंद्राची पुण्याची पावटी सरे, गठडी संपली, पुण्य संपलं. इंद्राच्या मूर्तीमधून त्या ब्रह्मांडस्थेतून त्या जीवाला खाली काढल्या जातात, त्याला मृत्यूलोकात पाठवल्या जातं. ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये त्याला काय म्हणतात?
फळ्यापतन झाला असं म्हणतात ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये. मध्यंतरी एखाद्या उच्च देवतेचा आला तर नीच देवतेचा त्याला टिचणे असं म्हणतात. फळ्यात टिचला तिथून उच्च देवता आपला पर्याय, आपल्या फळ्याचा पर्याय तिथे असेल त्या ब्रह्मांडस्थ मूर्तीमध्ये, तर ती फळ्याला तिथून त्या जीवाला काढून टाकते. तोही मृत्यूलोकात येतो मध्येच. त्याला तर संपूर्ण सुखही मिळत नाही. अर्ध्यामधून जर उच्च देवतेचा पर्याय त्या ठिकाणी आलेला असेल, ती काढून टाकते खालच्या नीच देवतेच्या फळ्याला. आणि म्हणून तव पुण्याची पावटी सरे सवेच इंद्रमणाची उटी उतरे, मग येवो लागती माघारे मृत्यूलोका. पुन्हा मृत्यूलोकात येतात. पुढच्या ओवीमध्ये दृष्टांत देऊन स्पष्टीकरण केलं. कारण ज्ञानेश्वरी हा दृष्टांत सागर आहे. प्रत्येक गोष्टीवर ते दृष्टांत आहे. म्हणून ज्ञानोबाने पुढे दृष्टांत दिला त्या साधकाची, त्या जीवाची काय स्थिती होते. जैसा वेश्या भोगी कवडावीचे, मग दारहीचे पोने तेचे, तैसे लाजिरवाणे दीक्षिताचे काय सांगू. किती खालच्या दर्जाचा दिला पहा दृष्टांत, नाही का. जैसा वेश्या भोगी कवडावीचे, वेश्येकडे जाणारा गेलेला माणूस पैसे देऊन तिथून कार्यभाग ओरकून जेव्हा निघतो ना, लोकाकडे वर पापणी करून पाहण्याची ताकद त्याच्यात नसते. लाजीरवाणं जीवन होतं. त्याप्रमाणे त्या फळातून पतन झालेल्या जीवाबद्दल अशा प्रकारची उपमा त्यांनी दिली की ज्याप्रमाणे वेश्याकडे माणूस गेलेला तो निर्लज्ज होतो, त्याचं जीवन तो दुसऱ्याकडे पापणीवर करून पाहत नाही, अशाच प्रकारे देवता फळाला गेलेल्या जीवाची स्थिती अशी होते. मग दारही चेपो नये तेचे, तैसे लाजीरवाणे दीक्षिताचे काय सांगू. हा दीक्षित म्हणजे साधना करून देवता फळाला गेलेल्या या जीवाची स्थिती अशा प्रकारची होते. म्हणून अशा प्रकारचं तत्वज्ञान या पहिल्या अध्यायामध्ये, कारण ज्ञानाशिवाय पुढे कर्म करता येत नाही. आणि मग पुढे सांगितलं, तू हे युद्ध कर, पण कसं कर, अपेक्षेने करू नको. आणि अर्जुनाला कुठलीच अपेक्षा राहिलेली नव्हती. अर्जुनाला लालूच देऊन पाहिली भगवंताने, हतो वा प्राप्सिसी स्वर्गम जित्वा वा भोक्षिसे महिम. तू मेलास या युद्धामध्ये तर तुला काय होणार आहे, स्वर्गाची प्राप्ती निश्चित आहे. कारण हे धर्मयुद्ध आहे. कुरु राजाने तिथे तपश्चर्या केलेली होती, त्याचं शेत होतं. त्या शेतामध्ये या कौरव पांडवांचा पूर्वज जो कुरु राजा, त्यांनी त्या ठिकाणी तपश्चर्या करून फळ वर मिळवलेला होता देवतेकडून. इथे जर कोणी धर्मयुद्ध करेल तर त्याला स्वर्ग, आणि त्याच्यात तो मेला तर त्याला स्वर्गाची प्राप्ती व्हावी, कोणीही मरो. म्हणून गोपालकृष्णाने सांगितलं, आधीच हे धर्मक्षेत्र आहे, कारण इथे तपश्चर्या तुमच्या पूर्वजांनी केलेली आहे. आणि कुरुक्षेत्र आहे, म्हणजे कर्म करण्याचं क्षेत्र आहे. इथे युद्धाचा आरंभ केलेला आहे. दुसऱ्या अर्थाने हे धर्मक्षेत्र शरीर आहे. या शरीराच्या माध्यमातून आपण काही करू शकतो, नाही का. खऱ्या अर्थाने त्या मनुष्य देह मिळालेला आहे तर ते परमेश्वराचं खरं ज्ञान, ब्रह्मविद्या, तत्वज्ञान आत्मसात करून जीवाचा उद्धारही करू शकतो हा माणूस. नाहीतर सप्तवेशनी बनून गटारातही लोळू शकतो. दोन्ही करू शकतो ना. म्हणून हे शरीर हे धर्मक्षेत्र आहे आणि कुरुक्षेत्र म्हणजे कर्म करण्याचं मेन साधन आहे. चांगलं केलं तर चांगलं मिळणार तुम्हाला, आणि वाईट केलं तर वाईट मिळणार. म्हणून या शरीराला सुद्धा हे धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र दोन्ही शब्द लागू होतात. काय इथं चांगलं जर केलं, काया हंस विना, एका कवीनं म्हटलेलं आहे, काया हंस विना नदी जल विना धेनूच दुग्ध विना. काया म्हणजे हे शरीर,
हंस विना तुच्छ आहे. हंस, दोन अर्थ त्याच्यामध्ये निघतात. एक तर काया हंस विना, जीव हंस आणि परमेश्वर परमहंस म्हटलेलं आहे. या शरीरातून जीवात्मा निघाल्यानंतर याचं काही होते का? होते काही? काय होते का? शरीराचं काहीच नाही होत. त्याला जाळा पुरा वगैरे काय त्याला त्रास होतो त्याला का? तो हंस म्हणजे जीवात्मा तिथून निघून गेलेला आहे. म्हणून त्या जीव हंसा जीव शक्तीमुळे या शरीराला जी शोभा होती ती नष्ट झाली ना. शरीर हे त्या हंसाविना व्यर्थ आहे. दुसरी गोष्ट, हंस का पक्षी तो क्षीरनीर निवाडतो. दुधातील पाणी घेत नाही, फक्त क्षीर घेत असतो हंस पक्षी, हे का नाही? तसं हे शरीर तुम्हाला जे मिळालेलं आहे त्याचा उपयोग कसा करायला पाहिजे? हंसाप्रमाणे करायला पाहिजे. चांगलं आणि वाईट निवडण्याची ताकद ही द्या, आहे का नाही? मग निवडतो का माणूस? तुम्ही निवडता. मग सकाळी तुम्ही सगळं पारायण केलं, गीतेचं पारायण केलं, अर्थात घरीसुद्धा करत असाल. परमेश्वर साधनेला तुम्ही लागलात, तुम्ही खूप भाग्यवंत आहात. आमच्या देवाने सांगितलं, दुर्लभ मनुष्य जन्म आहे आणि त्याच्यातही परमेश्वर साधना ही अत्यंत दुर्लभ आहे. स्वामी श्री चक्रधर महाराज सूत्रामध्ये सांगतात, काय सांगितले त्यांनी? कलयुगी जन्म मात्रे चौकडीपर्यंत नरक. आणि या शरीरामध्ये आल्यानंतर या कलयुगामध्ये कलयुगी विपरीत अनुष्ठान घडे तया चौकडी चुके. दोन्ही गोष्टी आहेत, आहे का नाही? फार सखोल विचार करण्याच्या या सगळ्या बाबी आहेत, विषय आहे हा. या कलियुगामध्ये माणूस जन्माला आला ना, 60 लक्ष वर्ष चौकडीचे नरकाचा शिक्का त्याला तिथेच गर्भातच बसतो. याचे संपूर्ण अवयव पूर्ण झाले का याला चौकडीचे 60 लक्ष वर्षाचे नरक. काही न करता तुम्ही जन्माला येऊन वाईट नाही केलं, काही नाही केलं, काहीच केलं नाही, तोपर्यंत गर्भातच आहे तो जीवात्मा. पण शरीराच्या माध्यमातून आहे. त्याच्या पूर्ण झालं शरीर म्हणजे त्याला चौकडीचे नरक आक्षेपतात. कलयुगी जन्म मात्रे चौकडीपर्यंत नरक. जन्मता 60 लक्ष वर्षाची, या चारी युगाची मर्यादा आहे 60 लक्ष वर्षाची. 32 किती कृतयुग किती वर्षाचा आहे? किती लक्ष वर्षाचा आहे? कृतयुग 32 लक्षाचा कृतयुग आहे. काळ मर्यादा कृतयुगाची 32 लक्ष वर्ष. त्याच्या नेहमी त्रेतायुगाचे 16 लक्ष त्रेत. 32 आणि 16 किती झाले? 48 झाले ना. 32 आणि 10 42 आणि 6 48 झाले. 8 लक्षाचा द्वापार. 48 आणि 8 56 आणि 4 लक्षाचा कलयुग. किती झाले? 60. चारही युगाची काळमर्यादा त्याला चौकडी असं म्हणतात. आणि 60 लक्ष वर्षाचे चौकडीचे नरक म्हणजे या जीवाला केवळ जन्माला आलात तुम्ही आणि फक्त जन्माला आले, काहीच केलं नाही. हे चौकडीचे नरक ज्या वेळेस द्वापार युग संपला आणि कलयुग लागणार, त्या टायमाला गोपालकृष्णांनी धर्मराजाला मागे ठेवलं होतं. 7 दिवस धर्मराजा या कलयुगामध्ये होता. कशासाठी? वज्रनाभी आणि परीक्षिती यांना राज्याभिषेक करून या नातवंडांना तुम्ही नंतर या म्हटले. वज्रनाभी हा श्रीकृष्णाचा नातू आणि परीक्षिती हा पांडवांचा नातू, धर्मराजाचा नातू. हस्तिनापुराचं राज्य हे परीक्षिताला द्यायचं, त्याला राज्यावर बसवायचं. आणि द्वारकेचं राज्य हे कोणाला द्यायचं?
वज्रनाभीला, हे दोन्ही राज्याभिषेक करा आणि पाठीमागून या, एवढा आदेश धर्मराजाला दिला. आणि श्रीकृष्ण महाराजही गेले. पांडवही हिमालयात जायला सांगितलं, तिथे गळून पडले. श्रीकृष्ण भगवंतांनी आपला अवतार कार्य संपवलं. कर्पूर कज्जली कावत श्रीकृष्ण चक्रवर्ती पुरत्यागू केला. कुठे केला? भालुका तीर्थ. आज गुजरात नाही, सौराष्ट्रामध्ये हे तीर्थ आहे. व्यासांनी भागवतामध्ये त्याचा उल्लेख आणलेला आहे. राहिले धर्मराज पाठीमागं ठेवलं श्रीकृष्ण महाराजांनी. या कलियुगामध्ये ते 7 दिवस 7 रात्र राहिले. दोन्ही नातवांना त्यांनी राज्याभिषेक केला, परंतु अन्न उदक इथलं सेवन केलं नाही. 7 दिवस उपवास करून तो राहिला. इथलं पाणी प्यायला नाही, इथलं अन्नही खाल्लं नाही. पण जाताना जेव्हा धर्मराजाला नेण्यासाठी विमान आलं, त्या गंधर्व देवता विमान घेऊन आल्या, त्याच्यात धर्मराजाला बसवलं आणि त्या चौकडीच्या नरकावरून त्याचं विमान नेलं. आपल्या स्वामी श्री चक्रधर महाराजांनी ही लीळा स्वतः सांगितलेली. युधिष्ठिरा निर्यदर्शन हे संबंधे केले, असा पक्ष आहे भाष्यकारांचा. जेव्हा त्या चौकडीच्या नरकावरून विमान नेल्यानंतर ते नरक धर्मराजाने बघितले, त्या देवतेला धर्मराजाने विचारलं, हे भयंकर नरक मला का दाखवले? माझं दुसरा रस्ता नव्हता का? इथून मला का हे नरकाचं दर्शन कशासाठी केलं? अहो म्हणे, तुम्ही कलियुगात राहिलात म्हणून हे दर्शन केलं. अरे पण मी त्या कलियुगातला अन्न उदक काही सेवन केलं नाही. म्हणे तिथला वारा तर श्वासोश्वास घेतला का नाही? कलियुगातला श्वासोश्वासाशिवाय तुम्ही जिवंत राहिले का? म्हणे नाही, श्वासोश्वास केला. हा म्हणे, म्हणून सुद्धा दर्शन केलं. तिथलं अन्न उदक सेवन केलं असतं तर हे प्रत्यक्ष हे नरक तुम्हाला भोगावे लागले असते. म्हणूनच आमच्या भाष्यकारांनी कलियुगाची व्याख्या केली. कली म्हणजे आकळीले. कशा कशा ते? सत्वा ते धर्मा ते आकळी. सत्व म्हणजे निर्गुण सत्व आणि धर्म म्हणजे परमेश्वराच्या धर्माला आणि चांगला धर्माला आकर्ष या कलियुगामध्ये बसलेला आहे. आणि म्हणून काया हंसविना या शरीराच्या माध्यमातून तू साधना चांगली केलीस, कर्मयोग चांगल्या प्रकारचा जर आचरलास तर त्या परमेश्वराच्या प्राप्तीला तू जाऊ शकतो. या सगळ्या नरकामधून बाहेर पडशील. नाहीतर त्याचा उपयोग केला नाही, तुला समजलंच नाही. अरे चांगलं काय आणि वाईट काय दोन्ही तू तुझ्या पुढे ठेवलेलं आहे. आणि तू सप्तव्यसनाच्या आहारी जर गेला, दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला, सप्तव्यसन जे आहे द्यूतांच्या मद्यांच्या पेशितांच्या वेश्या पापार्थ चौर्यम परद्वार सेवा एतानी सप्तव्यसनानी घोराती घोरम नरके पचंती. त्याचे कुठं काव्यच आहेत का? दारू प्या, चोरी करा, द्यूत खेळा, याचे कुठे कॉलेज आहेत उघडलेले? आणि चांगलं शिक्षण घेण्याचे तरी त्याच्यामध्ये फेलच होतात माणसं, नाही का? आणि हे कसं काय येतं? जीवाची अधोगतीकडे ओढ आहे नैसर्गिकरित्या. याला वाईट तेवढं लवकर आवडतं, वाईटाची संगत लवकर हा करेल, चांगल्याची नाही करणार लवकर. आणि म्हणून काया हंसविना नदी जलविना. जर याने त्या मनुष्य शरीराचं सार कशामध्ये आहे, या जन्माचा सार कशामध्ये, त्या मनुष्य शरीर इतकं उत्तम दिलेलं आहे तुम्हाला. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की महाभूतांनी अहंकार बुद्धी अव्यक्तमेवच इंद्रियानी दशेकंच पंचचंद्रिय गोचरा इच्छा द्वेष सुखम दुःखम संगातश्चेतना धृतिम एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम. 36 विभागाने परिपूर्ण असलेलं हे शरीर
आणि तू जर असं व्यसनाच्या आहारी गेलात, चोरीच्या आहारी गेलात, द्यूताच्या आहारी गेलात, दारूच्या आहारी घेऊन सर्व सत्यानाश करून टाकलात. म्हणून काया हंस विना, सार आणि आसार निवडण्याची ताकद या शरीरामध्ये आहे. सगळ्या देवतेच्या पिंडस्थ ठिकाणी आहे. मन बुद्धी चित्त अहंकार चातुष्टय या ठिकाणी आहे. पंचज्ञान इंद्रिय पंचकर्म इंद्रिय आहे, संलग्न या जीवाबरोबर आहे, नाही का. काय पाहिजे अजून. या शरीराचं वाटेल तू करू शकतो. चांगलं जर केलं तर त्या परमेश्वराच्या कैवल्यपदाला निश्चितच जाशील. आणि वाईट व्यसनाच्या आहारी गेलात, वाईट गोष्टीचा अंगीकार केला तर मात्र नरकगामी निश्चितच होणार आहे. काय करायचं ते आपण ठरवाय. म्हणून धर्माविना मानवा म्हटलेलं आहे शेवटी. काया हंस विना नदी जलविना. पाणी नसलं तर त्या नदीची काही शोभा नाही, नाही का. नदीला शोभा आहे काय. त्याला वैराळ वाळवंट म्हणतात, नदी नाव नाही येत. पाणी जेव्हा वाहतं चांगलं झळझळ त्याला नदी म्हटलं जाते. तिथे अनेक सजीव प्राणी माणसं जाऊन त्याच पाण्यामध्ये स्नान करून शुद्ध होतात, हे का नाही. पाण्याचा गुणधर्म आहे, ते शुद्ध आहे, दुसऱ्याला शुद्ध करते. माणसाला दुसऱ्याला शुद्ध करण्याची ताकदही माणसामध्ये दिलेली आहे ना. स्वतः शुद्ध होऊन दुसऱ्यालाही शुद्ध करण्याची ताकद तुमच्याकडे आहे. करताय काय तुम्ही. म्हणून जर धर्म तुमच्या ठिकाणी नसेल आणि धर्माचा सिद्धांत तुम्ही जर अनुसरलेला नसेल तर ते काया म्हणजे ते शरीर व्यर्थ आहे. नदी जलविना, पाण्या वाचून नदी व्यर्थ आहेत. काया हंस विना नदी जलविना, धेनूच दुग्ध विना. धेनू म्हणजे गाय, ती दूध देत नसेल तर तिचा काय उपयोग आहे का. ठेवते का कोणी मग. काय नाही, तिला शोभाच नाही. धेनूच दुग्ध विना, भार्या भ्रातृविना. भ्रतार जर नसेल, पती जर नसेल तर त्या स्त्रीला काहीच अर्थ नाही, नाही का. पुरी नुपविना. नगर फार सुंदर आहे, मोठं आहे, पण त्याचं रक्षण करणारा राजाच जर असेल तर ते व्यर्थ आहे. दीपाविना मंदिरा. मंदिरामध्ये दीप नसेल, प्रकाश नसेल, दिवा नसेल तर ते मंदिर व्यर्थ आहे, नाही का. भार्या भ्रातृविना. भाऊ जर नसेल तर व्यर्थ आहे. आणि धर्माविना मानवा. पद्मे भानुविना. सूर्य जर उगवला नाही तर कमले विकसित होत नाही, त्यात कमळाची शोभा नाही, व्यर्थ आहे. शशी निशिविना. रात्रीचा चंद्र नसेल त्या रात्रीची शोभा नाही. आणि धर्माविना मानवा. मानवाच्या ठिकाणी जर धर्म नसेल, धर्माची वागणूक नसेल, धर्माचा सिद्धांत नसेल, अध्यात्म त्याच्याकडे जर नसेल तर तो धर्म वांचून शून्य आहे तो माणूस. आणि तेच भगवंताने सांगितलं, हतो वा प्राप्सिसी स्वर्गम जित्वा वा भक्षसे महिम. जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगशील, मेलास तर स्वर्गाची प्राप्ती निश्चित आहे. दोन्हीकडून फायदा आहे. बघ तू युद्ध का करत नाही. त्या टायमाला अर्जुनाने उत्तर दिलं. अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही तर मला या युद्धाने एकाच पृथ्वीचं राज्य सांगता. अपित्रैलोक्य राजस्य हेतो किंनु मही कृते निहत्ते धार्तराष्ट्रान्न का प्रीतिशा जनार्दन. या युद्धाने मला स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांचं राज्य प्राप्त होत असेल तरी ते मला नको आहे, निक्षून सांगितलं. आणि इथेच खऱ्या अर्थाने अर्जुनाचे निरपेक्षता प्रकट झालेली आहे. आणि म्हणून तो निष्काम कर्मयोगी होता. इथून पुढे कर्माचं निरूपण केलं. कुठून केलेलं आहे. तू कर्म कर, परंतु ते कसं कर. सकाम करू नको
आणि म्हणून त्याची सकामता नव्हतीच. मला कुठलीच इच्छा नाही. पुत्रेशना, वित्तेशना आणि लोकेशना या 3 अपेक्षा, 3 इच्छामध्ये सगळ्या इच्छा सामावलेल्या आहेत, नाही का? पुत्रासाठी, मुलासाठी माणसं किती किती काय काय करतात. पुत्रेशना कसायला पाहिजे? नाव चालायला पाहिजे म्हणून पुत्रेशना. वित्तेशना म्हणजे धन संपत्ती कशा करता पाहिजे, वैभव पाहिजे. वित्तेशना आणि लोकेशना ह्या सगळ्या गोष्टी आणि लोकांमध्ये ना माझं नाव व्हावं यासाठी. याच्या पलीकडे काय आशा आहेत का? इच्छा आहेत काय? अपेक्षा आहेत का? नाही. अर्जुनाला तिन्ही नव्हत्या. आणि म्हणून भगवंतांनी त्याला सांगितलं, कर्मणी एव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर्माते संगोस्तु अकर्मणीही. तुझा कर्म करण्याचाच अधिकार, पण फलाचा अधिकारी तू नाही. फलाची अपेक्षाच ठेवू नको. आणि तशी स्थिती अर्जुनाची तयार झालेली होती. त्याला इच्छा नव्हती. त्याला राज्याची इच्छा नाही, संपत्तीची इच्छा नाही. म्हणून देवाने सांगितलं कर्मणी एव अधिकार असते. कर्माचे हे पहिलं सूत्र आहे या ठिकाणी. पाठसूत्र याला म्हणता येईल. आमच्या ब्रह्मविद्येच्या शास्त्राच्या भाषेमध्ये पाठ, अर्थ, अर्थांतर आणि दृष्टांत हे पाठसूत्र आहे. इथून कर्माचं निरूपण भगवंतांनी त्याला करायला सुरुवात केलेली आहे. पुन्हा पुन्हा कर्म कसं कर तू, ते तुला लिंपायमान होणार नाही. कर्मणी एव अधिकार असते. तुझा कर्म करण्याचाच अधिकार आहे, संन्यासाचा अधिकार नाही आहे. मा फलेषु कदाचन, फलाची अपेक्षा करू नको. आम्हालाही तेच सांगितलं, संन्यासाला तेच सांगितलं. देवाने सांगितलं तेवढं करायचं आहे. काय सूत्रामध्ये देवाने सांगितलेलं आहे? एथा अधीन होईजे, येथून म्हणितले ते कीजे ते अनुसरण. अनुइती निश्चेशी सरण म्हणजे पाठीमागे जाणे, पाठलाग करणे, धावणे, पळणे, आदेशाचं पालन करणे याला अनुसरण म्हणतात. याला संन्यास म्हणतात. सम्यक प्रकारेनं न्यास म्हणजे ठेवणे. आमच्या ठिकाणचे असलेले सर्व षड्विकार जे आहेत, राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर याचा त्याग, याची नावी संन्यास घ्यावाय. ठेवी रूपी न्यासाया त्याचा पूर्णतः तुम्ही नायनाट नाही करायला सांगितला. ते देवाच्या स्वाधीन करायचे. देवा हे तू सांभाळ, मी सांगितलेलं ते करणार आहे. तू सांगितलेलं ना भिक्षा मागून का खाईल, रेंदा चेंदा करून खा, काला करून खाईल. रसाच्या आरी जाऊ नको, नाही जाणार. पाटे उठ, स्मरण कर. सात्विक काळ असतो, देवता हृदयाशी, ठीक आहे ते कराल. पाणी शोधून पे ते कराल. गावून गावा जावे, एके गावी जेवीजे आणि एके गावी अंचविजे. एका गावाला जेवण करा, दुसऱ्या गावाला जाऊन पहा, तेही कराल. तुम्ही सांगितलं तेवढं, देवाने सांगितलं तेवढं आपल्याला करायचं आहे. पुढचं काय होईल हे आपण विचार नाही करायचा. कर्मयोगालाही तेच सांगितलं. तू कर्मयोग आचरतोय, निष्काम कर्मयोगी बन. त्या कर्मामध्ये राहून ते करत असताना सुद्धा त्याचा असर आपल्यावर होऊ नये अशा प्रकारचं वागायचं आहे. ही कर्मयोग्याची अस्तिपरी आहे. आणि म्हणून कालच्या प्रवचनात तुम्हाला सांगितलं, इंद्रिय शेंद्रिय चार्थ आहे. राग द्वेषो व्यवस्थितो तैर्न वशभागच्छतो हेस्य परिपंथिनो. त्या इंद्रियाचे जे अर्थ आहेत, जे विषय आहेत, त्या विषयाच्या आहारी तुम्ही जाऊ नका. त्याच्यापासून अलिप्तला. विषयाच्या आहारी गेला, ते एका विषयाच्या आहारी गेला तर एक प्राणी मेला. तुम्ही तर सर्व विषय तुमच्या ठिकाणी आहे, सगळे भोग तुमच्या ठिकाणी आहे. त्या भोगामध्ये राहून पाण्यामध्ये जसं कमळाचं पान राहतं, वरती काढल्यानंतर ते कोरडंच आहे, तशा प्रकारे भोगामध्ये असून सुद्धा ती कंट्रोलमध्ये तुम्ही जर राहिला तर तुम्ही अलिप्त राहाल. तुम्हाला ती कुठलीही बाधा होऊ शकत नाही. हे कर्मयोग्यासाठी सांगितलेलं आहे. संन्यास योग्याला तर सोडून जायला सांगितलं, पण तिथेही त्या विषयाच्या आहारी तू जाऊ नको. त्यांनी ते परमेश्वराकडे सोपवायचे आहेत.
न्यास असं ठेवीला म्हणता ठेव, ते मी सांभाळू शकत नाही देवा, हे तुझ्या स्वाधीन करतो. त्याच्यावर कंट्रोल परमेश्वर करणार आहे. परमेश्वराच्या विधीप्रमाणे तुम्ही चाललात, त्याचा त्रास परमेश्वर तुम्हाला होऊ देणार नाही. पण प्रयत्न तर तुमचा आहे ना त्याच्यापासून अलिप्त होण्याचा. अशा प्रकारे कर्मयोग सांगितल्यानंतर याच अध्यायामध्ये तिसराही उद्देश देवाने सांगितलेला आहे. स्थित प्रज्ञाचे पुढे लक्षणं सांगितले. कर्मयोग कसा करावा करत करत स्थित प्रज्ञापर्यंत नेले. स्थित प्रज्ञस्य का भाषा, अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा स्थित प्रज्ञाचे लक्षणं मला सांगा, नाही का. समाधिस्तस्य केशव स्थित किं प्रभाषेत किंवा स्थित व्रजेत कम. तो स्थित प्रज्ञ कसा असतो, कसा बोलतो, कसा चालतो, कसा राहतो. सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो, भगवंताने सांगितलं. सुख दुःख समान करतो, लाभ हानीला जो सारखंच बघतो. मानापमान स्तुल्य स्तुल्यो मित्रारी पक्षयो. मान अपमान, मान झाला तर हुरळून जात नाही, अपमान झाला तर त्याची क्षिती बाळगत नाही. स्तुल्य मित्रारी पक्षयो, हरी म्हणजे वैरी आणि मित्र या दोघांना समान मानतोय. ही स्थिती जेव्हा प्राप्त होती ती काय आहे, स्थित प्रज्ञाची लक्षण आहे. आणि शेवटी उपसंहार केला याच अध्यायाचा, म्हणजे एकाच अध्यायामध्ये ज्ञानकांड, कर्मकांड आणि उपासनाकांड तिन्ही या गीतेमध्ये, गीतेचेही 3 भाग पडतात. ज्ञानकांड, कर्मकांड आणि उपासनाकांड 18 अध्याय आहेत, नाही का. या 18 अध्यायामध्ये 6 अध्याय वेगळे वेगळे करा तुम्ही. साहित्रिक किती होतात 18, साहित्रिक 18. ज्ञानकांड याच्यातलं वेगळं करा. त्याच्यानंतर कर्मकांड 3ऱ्या अध्यायापासून पार 5व्या अध्यायापर्यंत कर्म सांगितलेले आहेत. 3ऱ्या अध्याय निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे. त्याच्यातल्या श्लोकावर ते तुम्हाला ती अस्थिपरी कर्मयोगाची सांगितली. तुम्हाला इंद्रियश्चंद्रिय शार्थ राग द्वेषो व्यवस्थित तयोर्नवशम आगच्छत यस्य परिपंथीनो. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास तिन्ही सांगितलेले आहेत. ज्ञानही सांगितलं, कर्माचा न्यास कसा करायचा आहे तेही सांगितलं. आणि उपासनाकांड, संन्यास म्हणजे उपासनाकांड. शेवट सर्व सोडा, देवाला एकट्याला एकांती जा, अविद्या ममतेपासून वेगळं व्हा. ज्ञान कर्म संन्यास योग 4था अध्याय. आणि 5वा अध्याय जो आहे कर्म संन्यास योग. कर्म आणि संन्यास, कर्मयोगी आणि संन्यास योगी यांची तुलना त्या ठिकाणी केलेली आहे. कर्म संन्यास योग, नाही का. संन्यास कर्म योगश्च निश्रेयस करावो तयस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. कर्मयोगाचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. कारण कर्मयोग ही पहिली पायरी, संन्यासयोग ही उत्तरावस्था आहे. पूर्वावस्था कर्मयोगामध्ये तुम्हाला तयारी पक्की करायची आहे. जर कर्मयोगामध्ये तुमची तयारी चांगली झालेली आहे, तुम्ही निष्काम कर्मयोगी संसारामध्ये राहून, त्या वस्तूमध्ये राहून, त्या विषयामध्ये राहून जर त्या विषयाच्या आहारी गेला नाहीत तर मात्र तुम्ही विजयी झालात. आणि मग पुढे संन्यास अत्यंत सोपा आहे, नाही का. आणि म्हणून ह्या कर्मयोगामध्ये कर्म कसं करावं, कर्म कर्मच राहील असं नाही, ते अकर्मही बनतं. अकर्म अकर्मच राहील असं नाही, ते विकर्मही बनतं. आणि विकर्म विकर्म राहील असं नाही, ते पुन्हा अकर्मही बनू शकतं. म्हणून या संसारामध्ये या निष्काम कर्मयोग्याने कर्म करताना, तो संन्यासयोगी असू दे की निष्काम कर्मयोगी असू दे, दोघांनी अत्यंत सावधपणे राहायला लागतं.
तर सांगायचं तात्पर्य की भगवंत सांगतात अर्जुना, रे बाबा ते कर्म करायचं कसं आहे. कर्मच नाही, कधी कधी अकर्मही बनतं. शुभ कर्म करताना अकर्म घडू शकतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे दुर्भुर्माते संगोस्तु कर्मणी. अशा प्रकारचं निष्काम कर्मयोग तू करायचा आहे, पण कर्माचे भेदच बहु पुष्कळसे आहेत, नाही का. कर्मच राहील असं नाही, ते अकर्मही बनतं. चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं की हे कर्म, शुभ कर्म आचरत असताना ते अशुभही घडू शकतो. जर त्याच्यामध्ये सावध नसलो आपल्याकडून, करताना मात्र आपण शुभ करतोय, पण ते शुभ आहे का याची निश्चिती आधी आपल्याला माहिती पाहिजे ना, हे शुभच ठरेल म्हणून. एखाद्या झाडामध्ये एखादा ससा लपलेला आहे, पारधी त्याच्या पाठीमागे लागले, पारधी आले, विचारलं तुम्हाला दिसलाय तो त्या झुडपामध्ये लपलेला आहे म्हणून. आणि त्यांनी विचारलं का हो बाबा, इथून एक आता प्राणी पळाला, ससा पळाला, कुठं घुसला, कुठं गेला, मग खरं सांगावं का. खरं सांगितलं तर त्याची हत्या आपल्यावर लागेल, आपण निमित्त होऊ त्याच्या मृत्यूला. आणि म्हणून तिथे खोटं बोलणं हे उचित आहे, हे सत्य आहे. त्याला सरळ सांगावं, बाबा मला काही दिसलं नाही, आणि कुठं गेला तर हे मला माहीत नाही, मी माझ्या चिंतनामध्ये चाललेलो होतो म्हणून मला नाही दिसला, तुम्ही पाहिला आहे, परंतु त्या प्राण्याच्या हत्येला कारण होऊ नये आणि म्हणून तुम्ही खोटे बोललात. हे काही वेळेस खोटं सत्यापेक्षा ही खोटं असलं तरी ते सत्य असतं. कर्मणी हेपि बोधव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यं गहना कर्मणो गती. तुझा कर्म करण्याचाच अधिकार आहे, परंतु ते शुभ आहे का नाही ही चाचपणी तू करून पाहायला पाहिजे. नाहीतर शुभ म्हणून करायला गेलं ते कधी अकर्मही बनू शकतं. म्हणून शुभ कर्म करत असताना, संसारामध्ये असताना फार सावध असायला पाहिजे. कर्मच राहील असं नाही, ते अकर्मही बनतं. तुमचं जर लक्ष इकडं असेल तर तो आवाज काही करणार नाही, मला नाही त्रास देत. तुमचं आहे का लक्ष इकडं, लक्षात ठेवा. आणि मग एका गावामध्ये एक कीर्तनकार आला. कीर्तनकाराने सांगितलं, कीर्तनामध्ये जनरलपणे कीर्तनामध्ये सांगितलं त्याने की एखाद्या खाटकाच्या हातून गायी सोडवली तर आपल्या 42 कुळ्यांचा उद्धार होत. मग वाईट आहे का खाटकाच्या हातून गायी सोडवणं, हे वाईट आहे का, चांगलं आहे ना. शुभ काम आहे का नाही, शुभ कर्म आहे का नाही. एक शेतकरी बसलेला होता कीर्तनामध्ये आणि त्याला ते ठसलं, खरोखरच खाटकाच्या हातून कत्तलखान्यात जाणारी एक गाय जर सोडली तर मात्र आपल्या 42 कुळ्याचा उद्धार होईल. त्याला ते पटलं. कीर्तन संपलं, घरी आला, पण डोक्यामध्ये ते चक्र चालू होतं, आपल्याकडून एक गाय तरी ही खाटकाच्या हातून सुटायला पाहिजे. एक गाय तरी आपली खाटकाच्या हातून आपल्याकडून सुटायला पाहिजे, म्हणजे आपल्या 42 कुळ्यांचा उद्धार होणार आहे. कर्म शुभ आहे का अशुभ आहे, शुभ आहे कर्म. 5-6 दिवस गेले. शेजारच्या तालुक्याचं गाव, भुसावळ सारखं तालुक्याचं गाव आहे. याचं रोडच्या कडाला शेत होतं, त्या शेतामध्ये नांगर चाललेला होता आणि एका व्यापाऱ्याने खेड्यापाड्यावरून 300-400 गायी भरल्या आणि त्या कत्तलखान्यामध्ये जात होत्या. सर्वाच्या पाठीमागे एक
जिच्या अंगावर केवळ कातडं आणि हाडूकच शिल्लक आहे, अशा प्रकारची एक रोडकी गाय पाठीमागे पाय ताणत ताणत चाललेली होती. यांनी पाहिलं, अरे त्या दिवशी बाबांनी सांगितलं खाटकाच्या हातून एक गाय सोडली तर 42 कुळ्याचा उद्धार होतो. निश्चितच पुण्यरूप कर्म आहे, एक नाही शुभ कर्म आहे. आपल्या 42 कुळ्यांचा उद्धार होईल. नांगर उभा केला, व्यापाऱ्याजवळ गेला पळत पळत आणि विचारलं, अरे बाबा, त्याला वाटलं ही शेवटची गाय अत्यंत मरकुडी आहे, तिच्यावर काही मांस नाही, काही नाही, फक्त कातडण हडूकच तिचं शिल्लक आहे, पाय ताणत ताणत चाललेले, ही स्वस्तात मिळेल आपल्याला. व्यापाऱ्याला गेला आणि विचारलं, अरे बाबा, ही गाय मला देतो का तू? व्यापाऱ्याने सांगितलं, तिचा मोबदला मला इथं मिळत असेल तर मी देऊन टाकतो. ठीक आहे म्हणे. कितीला द्यायची? म्हणे मी 100 रुपयाला गाय घेतलेली आहे. तुला किती द्यायची? म्हणे 100ला 100. आता मला कष्ट आहेत, खेडेवर फिरावं लागतं, पाहावे लागतात, आणावे लागतात, त्यांना पैसे द्यावा लागतात, पुन्हा त्यांच्याबरोबर पायी चालत चालत जायचं, म्हणून मला याचा मोबदला 100ला 100 पाहिजे. 100 रुपयाला घेतलेली गाय याने 200 रुपयामध्ये विकत घेतली. 200 रुपयाला तुला ही गाय देतो. त्याला वाटलं 200 रुपयामध्ये 42 कुळ्यांचा उद्धार होतो. सोपी गोष्ट आहे का? सोपं आहे कर्म, काही हरकत नाही म्हटलं. पण खिशात पैसे नाही, मी घरी जाऊन बायकोकडून घेऊन येतो. नांगर सोडला, बैल तिथे बांधले, पळत पळत जवळच घर होतं आणि तिथे गेला. बायकोला म्हणे, लवकर लवकर 200 रुपये दे. 200 रुपये घेतले आणि तिथे येऊन त्या व्यापाऱ्याला दिली. 100ची गाय 200 रुपयामध्ये घेतली आणि खूप आनंद झाला त्याला. आता 42 कुळ्यांचा उद्धार होईल. तोपर्यंत संध्याकाळ झालेली होती. बैल सोडले, बैल घेतले आणि ती गाय बी घेतली बरोबर. घरी आला. घरी आल्यावर मुलाला, बायकोला सांगितलं, बाबा रे, ही खाटकाच्या हातून सोडलेली गाय, ही दूध देणार नाही, वासरू देणार नाही, काही नाही, हिला फक्त घरीच चारा पाणी घाला आणि घरी मरू द्या. ही खाटकाच्या हातून सोडवलेली गाय आहे, ही आपल्या 42 कुळ्यांचा उद्धार करणार आहे. कर्म करताना भावनेच्या आहारी जाऊन शुभ म्हणून केलं, पण कर्म शुभ नाही राहिलं, त्याच्यात विचार नाही केला. साम दाम दंड भेद याच्यापैकी एखादी दंडभेद अशा प्रकारची नीती वापरून जर केली असते तर कर्म शुभ राहिलं असतं. त्यांनी सरळ सरळ 100ची गाय 200 रुपयामध्ये घेतली आणि त्या व्यापाऱ्याने दुसऱ्या बाजारला 100च्या 2 गाया भरल्या. त्याच्या 100ची एक आणि याच्या 100ची एक, भांडवल दिलं ना 100 रुपये, आणि त्या सरळ कापायला गेल्या. आता कर्म शुभ राहिलं का? म्हणून कर्म कर्मच राहील, शुभ कर्म शुभ कर्मच राहील असं नाही. ते अकर्मही बनतं. इथे अकर्म बनलेलं आहे, विचार नाही केला. तेच कर्म जर पैसे न देता, अरे बाबा, तुझ्या या जनावराला मी थोडा चारा देतो, नाही तर तुला 2 पायली धान्य देतो, पीठ देतो, ते खाल्लं असतं. म्हणून पुढचा अशुभ कर्म त्याच्या पैशात घडलं नसतं. अशा प्रकारे विचार करून कर्म केलं असतं तर ते शुभ राहिलं असतं. पण इथे शुभ नाही झालं. शुभ कर्म करायला गेला परंतु नेमकं अशुभ घडलेलं आहे आणि त्याने करून आता 42 कुळ्या ज्या आहेत त्या नरकात जातील का स्वर्गात जातील? ज्याच्यामध्ये काही घेणं देणं नव्हतं, मात्र ते कर्म, मात्र ते हिंसा कर्म याने अंगवून घेतलेलं आहे. 100 रुपये भांडवल देऊन 100ला 100. म्हणून कर्म कर्मच राहील असं नाही. ते अकर्मही बनतं, ते अकर्म बनलं. आता अकर्म जाणून बुजून केलं तरी ते विकर्म बनतं का? आपले पाठीमागचे जर चांगले योग असतील जोडलेले आपण पूर्व प्रमादामध्ये, तर इथे अकर्म केलं तरी ते विकर्म बनतं, ईश्वरपैकीचं कर्म बनतं. बनतं का नाही? बघा, दुसरा प्रकार सांगतो आता. अकर्मामध्ये विकर्म कसं घडतंय? बाळकृष्णाचा जन्म झाल्यानंतर
गोकुळामध्ये आनंद झाला. सगळे लोक त्याला भेटायला येऊ लागले आणि आकाशवाणीने कंस मात्र हादरलेला होता. अरे, या देवकीचा 8वा पुत्र तुझा वैरी आहे, तो तुझा घात करणार आहे. आणि म्हणून अचानकपणे नंदराजाच्या घरी जन्माला आलेला मुलगा त्या आकाशवाणीने सांगितले, ती मुलगी जी आणलेली होती यशोदेला पासून जन्मलेली ती योगमाया होती. आणि ती योगमाया जेव्हा त्या शिळेवरती आपटायला गेला, तिचा पाय हातात धरला, गरगर फिरवायला लागला ना, त्या आपटणार तितक्यात हातातून सुटून गेली आणि त्या कडकडली ती विजेसारखी. अरे, तू काय मला मारतोस? तुझा वैरी जो आहे तो गोकुळात आनंदात आहे, तो तुझा घात करणार आहे. घाबरला कंस. आणि मग त्याने काय केलं, त्या नंदाच्या पोराला मारण्यासाठी, बाळकृष्णाला मारण्यासाठी नाना प्रकार योजिले. आपल्याकडचे असुर सगळे, कागासूर, बकासूर, रेठासूर, शकटासूर, रषभासूर, इतके दैत्य पाठवले. विडे उचलून मांबळ भट्टालाही पाठवलं. त्याची काय स्थिती केली तुम्हाला माहिती आहे मांबळ भट्टाची, नाही का? मांबळ भट ते आले गोकुळी नंदाचे घरी, टाकी ती चंदन पाट बसाया यशोदा सुंदरी. या मांबळ भट्टाने काय केलेलं होतं की तिथून कंसाच्या दरबारातून विडा उचलला आणि त्या नंदाच्या कार्टाला बी मारूनच याचाल. त्याचं भविष्य असं सांगतो ना की ती यशोदा स्वतः त्याला मारून टाकेल. तिथे गेला, पंचांग बिंचांग गेलं. आता मथुरेचा प्रसिद्ध ब्राह्मण मांबळ भट्ट आपल्या घरी आलेला आहे म्हटल्यानंतर यशोदेला खूप कौतुक वाटलं आणि कौतुक वाटल्यानंतर तिने मग त्याला बसायला चंदनाचा पाट दिला, आगत स्वागत केलं. आणि मग यशोदा माता, आता कोणत्या आईला आपल्या लेकराचं कौतुक नाही वाटत? ब्राह्मण बुवा, माझ्या पोराचं भविष्य सांगा ना, हे कसं आहे याचं, उज्ज्वल काय याच्या भविष्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि मग तो भटजी त्या यशोदा मातेला सांगू, काय सांगू यशोदे या बाळाचे गुण, हे द्वाड कारट जावाव की मरून, दे आफू तोळा भर होईल याचे कल्याण. असं सांगू लागला. अगं, हे काळ बेंदर जवळ अमंगळ दिसतय दुस्मान. काय म्हणे, रूप बी नाही त्याच्याकडे, काळ बेंद्र आहे. तर सगळे वाईट गुण सांगायला लागला. यशोदा म्हणते, सोळे होनी भटजी बुवा तुम्ही बसावो सरीवरी, पुढे जाऊ दे ना पाट ढुंगणाचा मागे सारी. तो पाटच चिटकवला ढुंगणाला. पुढे जाऊ दे ना, धोतरही सुटलं, ढुंगणाला पाठ चिटकला. म्हणे यशोदा तुम्ही एक ब्राह्मण जग जाहीर जोशी, दुसऱ्याला सांगता पाठ का चिटकला ढुंगणासी. अहो, तुमच्या आल्या चुलीच्या गौऱ्या त्यांनी धरलंय शेंडीसी, उठा बसा करिता हाकते मारित मुसळासी. सगळ्या अचेतन वस्तू, जड वस्तू तेवढ्या चेतन करून टाकल्या श्रीकृष्ण महाराजांनी. चाटू बेलन चाटू बेलनं तवा उलथनं सगळ्याच येऊन, आणि सगळे त्या चाटू बेलनं गालाचे गालगुचे घेऊ लागले. रवी दांडी झोंबी खेळत पाठीवरी. रवी आणि दांडी म्हणजे ते बेलनं पाठीवर त्या झोंब्या खेळायला लागल्या, कुस्त्या खेळायला लागल्या, म्हणजे बार पडायला लागला. रवी दांडी झोंबी खेळत पाठीवरी, हे दिवा दिवटन बसलंय नाकावरी. सगळ्या घरातल्या जड वस्तू तेवढ्या श्रीकृष्ण महाराजांनी चेतन करून टाकल्या आणि ब्राह्मण चांगला झोडून काढला. आता पळावं. जिकडे तिकडे खाटा, नगरातले जेवढ्या जड वस्तू होता, पलंग होते, खाटा होत्या,
शेवायाचे पाठ होते, मुसळ होते, सगळे येऊन सगळेच झोडू लागले, रस्ता अडवू लागले, खाट पलंग दरवाजाला लागले आणि रस्ता बंद झालेला आहे. नागवा झाला सगळा बांबळ भट्ट. पण ब्राह्मण होता, नाही मारला त्याला, नाही का. वृषभासूर आला बालपणीच, कागासुराला पाठवलं, वृषभासुराला पाठवलं. कावळ्याच्या रूपात कागासूर गेला. अंगणामध्ये बाळकृष्ण रांगत रांगत तिला काहीतरी वाटेमध्ये यशोदा मातेने खायला दिलेलं आहे. खाण्याच्या मिशाने कागासूर आला, आता तो चोचीमध्ये गिळून टाकणार. पण बाळकृष्णाने त्याची चोची दोन्ही हाताने पकडली. वरचा भाग एका हातात, खालचा भाग एका हातात, डायरेक्ट असा फाडला. वृषभासूर बैलाच्या रूपामध्ये आला, त्याचाही दोन्ही शिंगाला धरून या बाळकृष्णाने त्याला यमसदने पाठवलं. केशी आला नंतर, कंसाचा भाऊ घोड्याच्या रूपामध्ये, सगळे रूप पालटत होते. त्यालाही दोन्ही पायी धरून आपटला, त्यालाही नष्ट केला. कागासूर, बकासूर, रिठासूर सगळे सगळे त्या ठिकाणी मारलेले. बकासूर बगळ्याचं रूप घेऊन आला. आता मी याला गिळूनच येतो म्हटला, विडा उचलून आला, त्यालाही पाय धरून आपटला, त्यालाही मारला. म्हणूनच म्हटलं नाही का, विज्ञान शक्ती अवतरले, बहुत दैत्य निर्दाळिले, विश्वरूप प्रगटणी अर्जुन देवा, बोधिले तयान मन श्री कृष्णराया. बालपणीच किती किती लीला केल्या. आणि ही आली मग विडा उचलून त्या नंद्याच्या कार्ट्याला, मी आता मारूनच येते. प्रत्येकाला नाही जमलं ते मी करून येते. आता मात्र ही स्त्री पुतना राक्षसी कंसाची बहीण विडा उचलून आली, स्तनामध्ये विष भरून आलेली. आता हे विष पाजून स्तनपान करून मी त्याला मारणार. आल्यानंतर यशोदेला खूप आनंद झाला. कंसाची बहीण माझ्या लाडल्याला पाहायला आली, कुठं बसून कुठं नाही असं तिला झालेलं आहे. पाठ दिला बसायला, चंदनाचा पाठ दिला, तिचं आगत स्वागत केलं. का गं यशोदा मातेला म्हणते ते, अगं तुझा लाडला दाखव ना मला. आता कोणत्या आईला आपल्या बाळाला पाहायला आल्यानंतर कौतुक नाही वाटणार नाही. यशोदेला खूप आनंद झाला. घाईघाईने पाळण्यामधून आपल्या बाळकृष्णाला काढलं आणि तिच्या मांडीवर ते दिलं. आणि मी तुमच्यासाठी नाश्ता बिस्ता करते म्हणून किचनमध्ये गेली. हिने आपलं स्तन काढलं, त्या बाळकृष्णाच्या तोंडात दिलं. ते लेकरू आहे, ते चुटचुट पिऊ लागलं. त्याने विषही प्यायलं आणि तिचं रक्तही शोषलं आणि तिला मृत्यू दिला, पण नरकाला नाही जाऊन दिलं. हे वैशिष्ट्य आहे परमेश्वराचं. हे अकर्मा मुद्दाम श्रीकृष्णाला मारण्याला गेलेले आहे. श्रीकृष्णाला परमेश्वर अवताराला मारणाऱ्याला नित्य नरक होतात. पुतनेला झाले का? नाही झाले. तिला मातृत्वाचं फळ दिलं. जेच देवकी मातेला दिलं, यशोदा मातेला दिलं, तेच फळ पुतनेला दिलं. आमचे स्वामी म्हणतात, जेची गती यशोदे तेची पुतनेसी. तेच विष तिने चमच्याने जर श्रीकृष्णाला पाजलं असतं ना, किंवा एखाद्या बाटलीमध्ये भरून ते पाजलं असतं, दुधाची बाटली देतातच, तिच्या बापाला नरक नसते चुकले. पण स्तनपान कोणीही कोणाला करत नाही. जी स्तनपान करते ती माता ठरते. आमचे स्वामी म्हणतात, म्हणे पोचलिया ते म्हणत असे. आमच्या स्वामींनी एखाद्या आईला, त्या म्हातारीनं म्हटलं होतं, बाबा रे तुझ्यासारखा माझा पोरगा होता, मेला. तिलाही मातृत्वाचं फळ दिलं. एखादी वरवडे जरी एखादी बाई म्हटली, माझ्या लेकरासारखाच दिसतो रे तू, त्यालाही मातृत्वाचं फळ देवाने दिलेलं आहे. ही देवाची कृपा आहे. न्याय आणि नीती दोन्ही एक ठिकाणी परमेश्वर करतो, जीव करू शकत. जीव न्यायच करेल नाही तर नीतीच करेल, दोन्ही एकत्र माणसाला नाही करतायत. म्हणून हे अकर्म होऊन, अकर्म विडा उचलून गेली होती श्रीकृष्णाला मारायला, परंतु अकर्मामध्ये विकर्म, तिला वैकुंठाचं फळ दिलं, मातृत्वाचं, नाही का दिलं ना. आणि मग एकदा परमेश्वराकडून अशा प्रकारे
लीळेचं सबंधाचं फळ झालं. 2 फळं दिली तिला सबंधाचं, कारण स्तनपान म्हणजे तिला स्पर्श झाला आहे. सबंधा तो भोगभूमी मनुष्यदेह होय, अष्टभोगी परिपूर्ण सबंधाने भोगभूमीमध्ये या जीवाला जन्म देतात आणि नंतर मग पुन्हा त्याला चांगल्या प्रकारचं मनुष्य देह देऊन त्याची दानपाळी फिरून परमेश्वर उद्धरतात. हे अकर्मामध्ये विकर्म आहे. आता विकर्म आहे, कधी कधी अकर्म घडतंय. माधोबा भक्तांनी स्वामींची महिनाभर सेवा केली, शेवटच्या टायमाला तलवार काढून स्वामीवर ते गेले आणि तलवार उगरली तरी नित्य नरक आहे. पण परमेश्वर माऊली आहे, ती आई आहे, नरक नाही उजले. त्याची दृष्टी स्वामींची दृष्टी एक झाली आणि हातातून खड्ग गळालं. हे विकर्मामध्ये अकर्म आहे. म्हणून कर्मणो हेपी बोधव्यम बोधव्यांचे विकर्मण अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. ही कर्माची गती अत्यंत गहन आहे बंधुनो. आणि म्हणून त्यासाठी आपण कर्मयोग आचरत असताना वासनिकाने घरी असलं तरी प्रत्येक पाऊल हे कितीतरी दोषाचं आम्ही प्रायश्चित करतो. करता का तुम्ही? तुम्ही नुसतं म्हणता आल्यापासून मी पाहतोय, नाही काय? दोष तुम्ही उक्त करता, प्रायश्चित म्हणता ना. काय म्हणता तुम्ही? हे प्रभो राजसी तामसी मी विकारी, विकल्पी अनहिंसकू मीच भारी. भूता देवतादी पात्रांचा विक्षोभ झाला. विक्षोभ आहे, एक महाभाग असा झाला. भूता देवतादी पात्रांचा इक्षोभ केला, इचकोभ केला. इचकोप करणे आणि क्षोभ करणे फरक आहे. पण दंडवत घालता का? जडापेक्षा चेतन श्रेष्ठ आहे. त्या साधूच्या पुढे 2 दंडवत घाला. प्रसवाचे 2च सांगितले. हे म्हटल्यानंतर नुसतं म्हणण्यापुरतं नाही, असलेल्या अधिकरणाजवळ जिथे आपल्याला जे काय हे वैशुत आहेत, रूपात आहेत, यांच्या पुढे कधी 2 दंडवत घालता का? म्हणता नुसतं हो, हे उक्त करायचे आणि मग 2 दंडोत घालायचे किंवा दंडोत घालताना म्हणायचे असतात ते. हे प्रायश्चित. तुम्ही बोलले आणि थांबले. दररोजचा प्रसव कधी मोडला? मला एका बाईने 1-2 बाया आल्या होत्या म्हाताऱ्या प्रसव मोडायला, पण बाकीच्यांनी कोणनं अजूनपर्यंत मोडला नाही. अरे हे तुमचं हे मेन कर्तव्य आहे. बाबा माझ्या सर्व दोषाचा प्रसव मोडा म्हणून 2 दंडवत घालतात. बरं प्रायश्चित करणार. ठीक आहे. आणि म्हणून टाईम झाला आहे आपला. विषय खूप मोठा लांब आहे. हे कर्मयोग सांगणं आणि वासनिकाचा आचार धर्म सांगणं सोपं नाही. गीतेच्या माध्यमातून सकाळीही आपण गीतेवरच पूर्ण बोललो आहे, आत्ताही गीतेवर पूर्ण. आज गीता जयंती आहे. या तत्त्वज्ञानाचा जन्म खऱ्या अर्थाने आपल्या उद्धारासाठी झालेला आहे. अहर्निशी हे 165 दिवस आपण त्यामध्ये रमलं पाहिजे. परंतु दुर्दैव आपलं निदान चला वर्षातून 7-10 दिवस तरी मिळत आहेत. नवरात्रातले पुन्हा मिळत असतील नाही का? तर ते लेखी लावा. इतकं सांगतो. या ठिकाणी आता आपण थांबूया, कारण आज 5:40 झालेले आहेत. पुढच्या आपल्या विधीला टाईम होतो आणि म्हणून या ठिकाणी थांबतो. दंडवत हो.